हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपण पत्रलेखनाचे 2 भाग यापूर्वी अभ्यासलेले आहेत. या अगोदरचा जो दुसरा पार्ट होता त्याच्यामध्ये आपण 2 पत्रलेखनाचे विषय बघितलेले होते. एक म्हणजे मित्राचं अभिनंदन करणारं आणि दुसरं म्हणजेच नागरिक या नात्याने शाळेतील विद्यार्थ्यांचं आभार मानणारं पत्र, असे 2 विषय होते. त्यापैकी एक आपण विषय काय केलेला आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे, अनौपचारिक पत्रलेखनामध्ये. आता आपला जो दुसरा पार्ट आहे तो कोणता आहे, औपचारिक पत्रलेखन. आता औपचारिक पत्रलेखन करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत हे आपण इथे बघूया. विषय आपल्याला काय दिलेला होता बघा, वर्तमानपत्रातील एका बातमीचे पुढील शीर्षक पहा आणि सूचनेनुसार कोणत्याही एका विषयावर पत्रलेखन करा. हा एक्झामला ऑप्शन आहे, पण इथे मात्र आपण दोन्ही विषय बघणार आहोत असं मी तुम्हाला सांगितलेलं होतं. म्हणजे तुम्ही ठरवू शकाल की कोणता विषय आपल्याला चांगला लिहिता येतो, औपचारिक की अनौपचारिक. ठीक आहे. या अगोदरच्या पत्रामध्ये आपण बघितलेलं आहे की मुलांमध्ये असलेला तुमचा जो एक मित्र आहे त्याचं अभिनंदन करणारे पत्र लिहा. आता जो दुसरा विषय कोणता आहे, नागरिक या नात्याने त्या मुलांचे आभार मानणारे पत्र लिहा. तुम्ही एक नागरिक आहात किंवा माजी विद्यार्थी आहात अशी कल्पना करून त्या शाळेच्या विद्यार्थ्यांना काय करायचं, आपण पत्र लिहायचं आहे. लक्षात आलं. हे 2 विषय. पहिला आपण अनौपचारिक पाहिलेला आहे. हा आता औपचारिक पत्रलेखनाचा जो विषय आहे तो लिहायचा कसा हे आपण इथे बघूया. इथे जसं आपण आराखडा बघितला पत्रलेखनाचा अनौपचारिक पत्रलेखनाला, तसाच हा आराखडा आहे औपचारिक पत्रलेखनासाठी. हे मुद्दे आहेत, हे इथे लक्षात घ्यायचे. इथे जो पहिला एरो आहे तिथे काय करायचं, दिनांक. इथे काय केले, शब्द तुम्हाला दिलेले आहेतच. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला रेड मार्जिनला लागूनच लिहायच्या आहेत. दिनांक, प्रति, माननीय, महोदय, मायना किंवा ॲड्रेस, सगळ्या गोष्टी डाव्या उजव्या कोपऱ्यात हा विचारच नाही. आपल्याला मार्जिनला लागून, रेड मार्जिनला लागून लिहायचे आहेत. लक्षात आलं. हा जो सगळा मजकूर आहे, प्रश्न, त्यानंतर हा जो आराखडा आहे तो सुद्धा तुम्हाला नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. म्हणजेच गोंधळ कोणत्याही प्रकारचा राहणार नाही. दिनांक कुठे लिहायचा आहे, ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा ॲड्रेस कुठे लिहायचा आहे, हा प्रश्न इथे उरणार नाही. इथे दिनांक लिहायचे आहे. त्यानंतर दिनांक लिहून झाल्यानंतर एक ओळ सोडायची आहे. आणखी प्रति हा शब्द लिहायचा आहे. प्रति लिहिताना त्याला वेलांटी कोणती येणार, पहिली येणार. याचंसुद्धा स्पष्टीकरण पहिल्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे. तर इथे जो पत्र, ज्या व्यक्तीला आपण पत्र पाठवणार आहोत त्या व्यक्तीचा पत्ता पूर्ण इथं लिहायचा आहे आणि तो लिहिण्यापूर्वी प्रति लिहायचे. आणि त्यानंतर प्रतीनंतर स्वल्पविराम द्यायचे. त्यानंतर पुढच्या ओळीला माननीय किंवा मा आणि डॉट द्या. आणि कोणत्या व्यक्तीला तुम्ही पत्र लिहित आहात, त्याचं नातं तिथं दिलेलं असतं. मग तो व्यवस्थापक असेल, मॅनेजर असेल, संस्थापक असेल, मुख्याध्यापक असेल किंवा आयोजक असेल, अध्यक्ष असेल, पोलीस अधिकारी असतील, तिथे काय करायचं आहे, त्या व्यक्तीचं जे काही नातं दिले त्या नात्यानुसार माननीय नंतर काय येईल, त्यांचं तसं नाव येईल. लक्षात आलं. आता इथं शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिणार आहोत तर माननीय मुख्याध्यापक, माननीय व्यवस्थापक जर आपण मागणीपत्र लिहित असू तर, तक्रारपत्र असेल तर माननीय नगराध्यक्ष जर आपण नगरपालिकेला लिहिणार असू तर. लक्षात आलं. माननीय महापौर, माननीय पोलीस अधिकारी, अशा पद्धतीने माननीय नंतर ज्या व्यक्तीला पत्र लिहायचं आहे ते येईल, किंवा माननीय अध्यक्ष, माननीय आयोजक. ठीक आहे. लक्षात आलं इथेपर्यंत. त्यानंतर माननीय लिहिल्यानंतर आपल्याला ॲड्रेस लिहायचा आहे. ॲड्रेस मग तो त्या पत्रावरती अवलंबून राहील. शाळेच्या संदर्भात असेल तर शाळेचं येईल, नगरपालिकेचा असेल तर नगरपालिकेचं येईल. जो विषय दिला आहे त्याप्रमाणे तिथे आपल्याला तो ॲड्रेस लिहायचा आहे. तो कसा लिहायचा आहे हे आपण पत्र लिहिताना बघणार आहोत. लक्षात आलं इथंपर्यंतचं. त्यानंतर औपचारिक पत्रलेखनामध्ये आणखी एक आपल्याला गोष्ट करायची असते, ती म्हणजेच इथे पत्राचा विषय लिहावा लागतो. म्हणजेच पत्र आपण कशा संदर्भात लिहिणार आहोत. आता इथलाच विषय, याच प्रश्नाचा विषय घ्या की आपण शाळेच्या विद्यार्थ्यांचा आभार मानण्याकरता पत्र लिहित आहोत. मग इथं तो विषय येईल. विषय हा शब्द लिहून आपल्याला काय करायचं आहे, जो कोणता विषय आहे तो कमीत कमी शब्दात 1 ते 2 ओळीमध्ये बसेल एवढाच विषय लिहायचा आहे. फापड पसारा इथे लिहायचा नाही. हा जो प्रति, माननीय, विषय, महोदय, म्हणजेच जसं आपण आपलं जे अनौपचारिक पत्र लिहितो त्याच्यामध्ये जो मायना लिहितो, ज्या व्यक्तीला आपण पत्र लिहिणार आहोत तिथे आपण काय करतो, वडीलधारे असेल तर सा न वी वी किंवा सप्रेम नमस्कार, अनेक आशीर्वाद असं जे लिहितो ते
त्याच्याऐवजी इथं आपल्याला जे कार्यालयीन व्यावसायिक पत्रलेखन आहे ते या फॉर्मॅटमध्ये लिहायचं आहे, ते इथं लिहायचं नाही. लक्षात आलं? त्यामुळे इथे लिहिताना काय करायचं आपल्याला, दिनांक, प्रति, औपचारिक पत्रलेखन करताना महत्त्वाचा भाग कोणता लक्षात ठेवायचा आहे, दिनांक लिहायचा आहे, त्यानंतर प्रति हा शब्द लिहायचा आहे, माननीय लिहायचं आहे, कोणत्या नात्यानं पत्र लिहितो तो, ॲड्रेस आणि विषय. महोदय विषय लिहून झालात. त्यानंतर एक ओळ सोडली तरी चालेल, नाही सोडली तरीही चालेल. त्याच्यानंतर महोदय रेड मार्जिनला लागून महोदय हा शब्द लिहायचा आहे. जर एखाद्या स्त्रीला तुम्ही लिहित असाल, स्त्री अधिकारी असेल, तर तिथे काय करायचं आहे, महोदया असा शब्द येईल. त्यानंतर 3 पॅरेग्राफमध्ये आपला पत्रलेखनाचा मजकूर येईल. त्यानंतर पत्राचा शेवट येईल. जसं तुम्हाला मी काय केलेलं आहे त्या महिन्यामध्ये पण दिलेलं आहे बा, आपला विश्वासू किंवा आपला कृपाभिलाषू, है ना. तर हे शब्द तुम्हाला मी दिलेले आहेत. आपला विश्वासू म्हणजे तुम्ही नाव लिहिणार असाल तर नाव लिहा किंवा अबक लिहा. हा पत्राचे इथे शेवट येईल. आणि जो पत्र लिहितो त्याचा शेवटी इथे काय येईल, पत्ता येईल. संपूर्ण पत्ता, नाव आणि ईमेल आय डी, जसं आपण या अगोदरच्या पत्रामध्ये पाहिलं त्याप्रमाणे. हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट जर तुमच्या लक्षात आला तर काय होतं, आपल्याला जे काही हा फॉर्मॅट जर तुमच्या लक्षात आला तर आपल्याला जे काही पत्र लिहायचं आहे ते पत्र लिहायला कोणत्याही प्रकारचं अवघड वाटत नाही. हा जो मेन आपला मुद्दा आहे पत्रलेखनाचा, तो आपल्या लक्षात आला पाहिजे की आपण दिनांक इथे लिहिणार आहोत, पत्र लिहिणार आहोत, त्याचा इथे ॲड्रेस लिहायचा आहे. त्यानंतर विषय, सब्जेक्ट तुम्ही इंग्लिश पत्र लिहिलेलं असेल त्यामध्ये अभिवादन म्हणजेच महोदय, महोदया लिहायचं आहे. या ठिकाणी पत्राचा मुख्य मजकूर 3 पॅरेग्राफमध्ये, पत्राचा शेवट करत असताना आपला, आपली विश्वासू लिहायचं आहे. आणि त्यानंतर जो पत्र लिहितो त्याचा शेवटी पत्ता लिहायचा आहे. ठीक आहे, या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत, म्हणजेच पत्र लिहिणं सोपं होतं. आपल्या इथे विषय काय आहे बघा, आपण नागरिक या नात्याने काय करणार आहोत, शाळेच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिणार आहोत. ठीक आहे, आता बघा याचं कसं येईल ॲड्रेस. इथे बघा पुन्हा मी इथं हायलाईट केलेले आहेत की जेणेकरून तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला नक्की कोणत्या गोष्टी इथे लिहित असताना लक्षपूर्वक इथं लिहिणं गरजेचं आहे किंवा अभ्यास महत्त्वाचा आहे. इथे दिनांक लिहिलेले आहे. त्यानंतर प्रति, ज्याला आपण पत्र पाठवणार आहोत त्यांचं इथे ॲड्रेस लिहिलं आहे. मग इथे काय केलं आहे, शाळेच्या मुलांचं आभार मानण्यासाठी पत्र लिहायला सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण इथं काय केलं आहे, शाळेचा ॲड्रेस लिहिणार साहजिकच. प्रति, माननीय मुख्याध्यापक, त्यानंतर मेरी माता स्कूल. इथं शाळेचं नाव कोणतंही लिहू शकता. जर क्वेश्चनमध्ये दिलेलं असेल तर तेच लिहा, अन्यथा तुम्ही कोणतंही लिहू शकता. मेरी माता स्कूल, त्यानंतर स्वल्पविराम. बघा विरामचिन्हांना महत्त्व आहे. प्रति नंतर स्वल्पविराम, मुख्याध्यापक नंतर स्वल्पविराम, मेरी माता स्कूल नंतर स्वल्पविराम. माननीय शब्द लिहिलात तर पूर्णपणे काय होईल, तिथं फुल स्टॉप द्यायची गरज नाही, फक्त मा लिहिलात तर तिथं फुल स्टॉप द्यावं लागेल. खेरडी नंतर स्वल्पविराम, चिपळूण फुल स्टॉप, पिन आणि त्यानंतर पिनकोड लिहिताना 4 न सुरू होणार आणि 6 अंकी लिहायचं आहे. ठीक आहे. आणखी दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजेच या अगोदरचा जो पत्रलेखनाचा भाग होता त्याच्यामध्ये रत्नागिरीनंतर आपण पिनकोड डायरेक्ट लिहिलेला होता, तिथे पिन हा शब्द लिहिलेला नव्हता. तर इथे पिन हा शब्द लिहिताना आणखी कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आपल्याला, तर हा पिन शब्द लिहित असताना इथे जर तो नवीन ओळीला आपल्याला पिनकोड लिहावा लागत असेल तर पिन हा शब्द लिहिणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही चिपळूण या शहरानंतरच तो पिनकोड लिहित असाल तर डायरेक्ट पिन हा शब्द न लिहिता डायरेक्ट 4 न सुरू होणारे 6 अंकी नंबर टाकायचे. लक्षात आलं. त्यानंतर इथे पुढे आपल्याला काय करायचं आहे, हा जो विषय आहे, विषय आपण पहिल्यांदाच अभ्यासतो आहोत. या अगोदर काय केलेलं होतं, आपण अनौपचारिक पत्र बघितलं, त्याच्यामध्ये विषय किंवा ज्या व्यक्तीला ॲड्रेस वगैरे इथं आपण जसा लिहिलेला आहे तसं आपल्याला अनौपचारिक पत्रलेखनामध्ये लिहावं लागत नाही. दिनांक आणि डायरेक्ट महिना लिहून आपण पत्राला सुरुवात करतो, तसं औपचारिक पत्रामध्ये नाही. ज्याला पत्र पाठवायचे त्याचा पत्ता लिहिणं अत्यंत आवश्यक आणि गरजेचंच आहे. मग विषय तुमचा प्रतीचा ॲड्रेस लिहून झाला की ते एक ओळ सोडा आणि विषय लिहायचा आहे. विषय काय दिलेला आहे, झाडे वाचवणाऱ्या मुलांचे आभार मानण्यासाठी. एवढाच थोडकाच आणि अगदी मोजके शब्द लिहायचे आहेत, कारण हा जो विषय आहे तो तुम्हाला त्या पत्रलेखनामध्येच
असतो, त्यामुळे आपल्याला काय करायचं नाही, त्यासाठी वेगळा विचार करावा लागत नाही. तो काय होतो, आपल्याला या विषयाला अनुसरून आपण पटकन जो विषय आहे तो आपल्याला तिथे मिळतो, आपण तो लिहून काढायचा आहे. इथे तुम्हाला काय केलं जातं, इथेच विषय तुम्हाला तो दिलेला असतो, त्यामुळे तो जो विषय दिलेला आहे हा विषय इथला लिहायचा आहे. लक्षात आलं? तर आपल्याला शोधावा लागत नाही. ठीक आहे. त्यानंतर इथं हा विषय झाला. आता पुढे इथे लिहिताना आपल्याला काय करायचं आहे, महोदय. महोदय हा शब्द महत्त्वाचा आहे. महोदय, सादर प्रणाम. महोदय फक्त लिहिलं तरी चालेल, सादर प्रणाम नाही लिहिलं तरी काही हरकत नाही. आता हा पत्रलेखनाचा फॉर्मॅट ठरलेला आहे. मी क आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी आहे. झाडे तोडायला आलेल्या ठेकेदाराला शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पळवून लावली. वृक्षतोडीला कडाडून विरोध केला. ही बातमी वर्तमानपत्रात मी वाचली. म्हणूनच एक नागरिक व विद्यार्थी या नात्याने तुमचे व मुलांचे मी खूप खूप आभार मानतो. हा पहिला पॅरेग्राफ आहे. इथं आता तुम्ही कसे आहात, बरे आहेत का? अनौपचारिक पत्रलेखनामध्ये पालाळिक भाषा वापरायची नाही. आपण कोण आहोत आणि कशाबद्दल हे पत्र लिहित आहोत याचसाठी काय करायचं, फक्त आपण मेन ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्याच गोष्टी आपल्याला इथे नमूद करायच्या आहेत. ठीक आहे. इथं काय करायचं आहे, याप्रमाणे आपण लिहिलेत. आपण कशासाठी लिहितो आहोत, आभार मानण्यासाठी. त्यामुळे आभाराचा उल्लेख आपल्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये आला पाहिजे. त्यानंतर थोडंसं त्या विषयासंदर्भात आपल्याला लिहायचं. वृक्षतोडीमुळे होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या इथे आपण नमूद केल्या आहेत. सध्या पृथ्वीवरील वातावरण प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. वातावरणात प्रचंड असमतोल निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जाते. त्याचे भीषण परिणाम आपण सध्या अनुभवत आहोत. तसेच वाढते ग्लोबल वॉर्मिंग यामुळेच मानवच नव्हे तर सर्व जीवसृष्टी नष्ट होईल. या सगळ्या गोष्टींवर मात करायची असेल तर वृक्षतोड थांबवून वृक्ष लागवडीवर भर दिला पाहिजे आणि त्याचा आदर्श आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्वांना घालून दिला आहे. नेहमीच आपली शाळा, शिक्षक सामाजिक कार्यात पुढाकार घेत असते. विद्यार्थ्यांसमोर तर तसेच नागरिकांच्या समोर आदर्श घालून देते. याचा मला अभिमान वाटतो. आता आपल्या शाळेचंच कौतुक करायचं आहे, विद्यार्थ्यांचे आभार मानायचे आहेत. तर शाळा कोणकोणतं कार्य करते किंवा त्यांच्या या वृक्षतोडीला केलेल्या विरोधामुळे लोकांच्यामध्ये सुद्धा जागृती निर्माण झाली आहे. त्यांच्यामुळं चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत, याचा उल्लेख आपल्याला इथे करायचा आहे. त्यानंतर शेवटचा पॅरेग्राफ. पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार असे मानून असे अनेक नवोपक्रम आपल्या हातून घडावेत याबद्दल शुभेच्छा. मग इथे काय करायचं आहे, पत्र लिहित असताना तुम्ही कसे आहात, बरे आहात का वगैरे काही बाकीचं विचारायचं नाही. तर तुम्ही आभार मानणार आहात तर तसंच अनेक उपक्रम त्यांच्याकडून घडावेत किंवा पुढील कामासाठी शुभेच्छा वगैरे देऊन आपल्याला तो विषय तिथे संपवायचा आहे. अशा पद्धतीने 3 पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे पत्र लिहायचं आहे. मोजक्याच आणि योग्य त्या शब्द प्रयोग वापरून वाक्यरचना करून आपल्याला ते काय करायचे आहेत, 3 पॅरेग्राफ तयार करायचे आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा मी इथं हायलाईट केलेलं आहे बघा, जो शेवट आहे, समारोप आहे, तो लिहिताना आपला विश्वासू क. इथे आता मी नाव लिहिलं आहे, क लिहिलेलं असेल तरी चालतं, क. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा क. इथे मी घराचं नाव लिहिलेलं आहे, सावली निवास. त्यानंतर गांधी रोड, कोल्हापूर आणि पिनकोड. आता इथे कोल्हापूर लिहिताना काय केलं आहे, पिनकोड 4 सुरू होणारा 6 अंकी आणि शेवटी ईमेल आय डी. अशा पद्धतीने औपचारिक पत्रलेखनाचा जो भाग आहे तो लिहायचा आहे. तसेच व्यवस्थित दिलेले 3 पॅरेग्राफ प्रश्न समजून घेऊन व्यवस्थितरित्या ईमेल जो आराखडा दिलेला आहे तो आराखडासुद्धा नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.